जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण मित्रांनो बघा गंगेवर आलो आहोत आणि आपले मित्र पण आहेत आपल्या सोबत. आपण आज स्पेशली खास या गणेश उत्सव चालू आहे आणि त्यासाठी मूर्त्या बघायला जाणार आहोत आणि खूप सारा एन्जॉय करणार आहोत. चला मित्रांनो, भाई बघू शकताय हा नजारा. ही नदी आहे, गोदावरी नदी, आणि या गाड्यांची कशी एकदम खूप सारी गर्दी आहे आणि हे मित्र आपले पुढे जाऊ राहिले. थोडासा अंधार आहे त्याच्यामुळे एवढं खास दिसत नाही. गाड्यांची मोकार गर्दी आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला काय इथंच 1 तास लागतो जायला. आमची ट्रॅफिक होऊन जाईल. मित्रांनो बघू शकता आपल्या टी शर्टवर आपण खास आज ब्लॉग बनवायचा होता म्हणून आपण गणपतीचा टी शर्ट घालून आलो आहोत. इथं गणपतीचा लोगो बघू शकता. आता आपण मित्रांनो शालीमारच्या एरियामधून जाऊ राहिलो पुढं. बरोबर. आणि आता पहिले आपण पंचवटी परिसरातील जेवढे गणपती आहेत तेवढे ते दर्शन बघणार आहोत आणि व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बघा, नक्की बघा. बघू शकता मित्रांनो आता आपण जो शालीमारचा श्रीमंत राजा आहे तो बघण्यासाठी जात आहोत. हा बघू शकता शालीमारचा जो श्रीमंत राजा आहे आपल्याला बघू शकता कार गर्दी आहे. आवाज येतो की नाही काय माहिती. तर मग हा शालीमारचा एरिया आहे. आपण जाऊ राहिलो शालीमार मधून दर्शन घेऊन पुढे जाऊ राहिलो आणि इकडे कपड्यांचे शॉप लागले आहेत. तुम्हाला जर कपडे घ्यायचे असेल तर या ठिकाणी येऊ शकता. स्वस्तात मस्त कपडा मिळतो इथं. इकडे सुद्धा बघू शकता, तिकडे लेडीजचे आणि इकडे जेंट्सचे कपडे मिळतात. हे जे बाबा जाऊ राहिले ते आपल्या पोटा पाण्यासाठी किती स्ट्रगल करू राहिले. अरे यार, इथं कवटे महागाला आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला कवटे मित्रांनो आजच्या पिढीला जो आपला एक नवीन संदेश देऊ राहिले का आपण व्यसन करायचे नाही. कवट्याच्या तोंडामध्ये बिड्या आहे आणि इकडे एक दारू पिऊन खाली पडला. त्याला सांग स्टॉप ड्रग अँड सेव्ह हेल्थ. एक गणपती बघायला मिळतो. बघू शकता अशा पद्धतीने आहे. महाकाली आणि रस्ता क्रॉस करायचा आहे पण गाड्या कंटिन्यू येऊ राहिल्या. मित्रांनो आता आपण एम जी रोडच्या सिग्नलवर आहोत आणि आता आपण स्तंभावर जाऊन राहिलो. एम जी रोडचा इकडे समोर इकडे मित्रांनो एम जी रोड एरिया आहे. आपण आपले मोबाईल शॉपिंगसाठी या ठिकाणी येऊ शकतो. आणि मित्रांनो आता आपण इथं जो CBS-कडे जो मेन रोड जातो त्या ठिकाणी चौकावर आहोत आपण सिग्नलवर आणि आता आपल्या थोड्याच वेळात आपण स्तंभावर पोहोचू. मित्रांनो आता आपण स्तंभाकडे जाऊ राहिलो. तिथं एक गणपती आहे तो बघून आपण थेट तिकडं आरकेकडे जाऊ. मित्रमंडळ पुढं जाऊ राहिले आपले आणि आम्ही दोघंच मागे बघू शकता. काय करणार त्या पटपट चालते. त्या पटापट चालत आहे. आम्ही काय जरा जपले हळूहळू. फोन वाचवतो नाही का, फोन जर पडला फोनाची सेफ्टी महत्वाची आहे त्याच्यामुळे आम्ही हळूहळू जाऊ राहिलो. कारण 30,000चा फोन आहे. आणि इथं काय नमस्कार मित्रांनो, मानाचा राजा तुम्ही बघू शकता. थोडा झूम करून दाखवतो. मस्त पेटा वगैरे बांधलेला आहे डोक्याला.
एकदम भारी नाही का. आता मित्रांनी ब्लॉगिंगसाठी घेतला आहे तो ब्लॉगिंग. मित्रांनो इथं आपण आपली चप्पल पार्किंग केली आहे ना, आता आपण मध्ये जाऊ राहिलो. आता आपण एका स्तंभावर आलो आहोत. तुमची आमची हेची भेटी येथून या जन्म करे. आता असो द्यावी दया तुकोबा वैकुंठाला जाऊन राहिलो डोंगरावर बसून. नीता निज धावा कोणी विठ्ठल विठ्ठल बोला वाणी. आणि या ठिकाणी मित्रांनो स्तंभाचा राजा मंडळातर्फे बसवण्यात आला आहे. आप बघू शकता मित्रांनो स्तंभाचा राजा. मित्रांनो आपले बाकी दोस्त हरवले त्याच्यामुळे आता आम्ही आता आपण दोघंच राहणार आहोत ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि आम्ही दोघं असे मिळून आपण आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनी बघू शकता. तुम्हाला लागत असेल ते कोणाला पोपट वगैरे घ्यायचे असतील तर या ठिकाणी येऊ शकता. वेगवेगळ्या कलरच्या या ठिकाणी पोपट आणि बघू शकता वेगवेगळ्या कलरच्या पोपट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. कोणाला जर घ्यायचे असेल या ठिकाणी. मित्रांनो आपले मित्र हरवले होते पण आता आपल्याला सापडले. आता जाऊ परत आपण त्यांच्यातच जॉईन होतो. आताशी भेट लांब हे हरवले होते बघू शकता मित्रांनो, हरवले ते. चला आता आपण रामनगरीचा राजा पाहायला पुढे रे ते साठी जात आहोत. रामनगरीचा राजा त्या साईडने आहे आणि आपण जाऊ. गाडी पाहिजे त्यामुळं थोडं सांभाळून चालू. बघू शकता मित्रांनो हा रामनगरीचा राजा. मित्रांनो हा रामनगरीचा राजा आहे आणि आता आपण आरकेवर जाऊ राहिलो. आता आपला स्तंभावर तर मगाशी झालं. एक पुत्र दीर्घायुषी असेल तो अत्यंत निर्बुद्ध आणि मूर्ख असेल आणि दुसरा अत्यंत तेजस्वी बुद्धिमान आणि विद्वान असेल पण तो अल्पायुषी असेल. त्याला केवळ 16 वर्षांचे आयुष्य प्राप्त होईल. आता निर्णय तुमच्या हातात आहे. तेव्हा या दाम्पत्याने अल्पायुषी असला तरी चालेल पण बुद्धिमान आणि तेजस्वी पुत्र हवा अशी इच्छा व्यक्त केली. अशा प्रकारे शिवाच्या वरदानामुळे राजा आहे तो बघण्यासाठी या ठिकाणी जात आहोत. स्तंभापासून आपल्या इकडे पुढे आल्यावर थोडा मध्ये जाऊ पण बरी आणि मित्रांनो गाडी आपल्याला कधी पण ठोकू शकते त्याच्यामुळं जरा जपून चाला. आणि बघू शकता इकडं नाशिकचा राजा विराजमान झाला आहे आपल्या सिंहासनावर.
गणपतीच्या थोडा मागचा चिंतामणी बघू शकता, हा गेट आहे आणि आपण आता तिकडून जाऊ राहिलो. जास्त गर्दी आहे, बघू शकता. सबूत आपल्याला गर्दी बघायला भेटते. आपला मित्र त्या साईडने, आपण तिकडून जाऊ. या ठिकाणी गरुडाचा एक आपल्याला कधी नंबर लागतो काय सांगता येत भास्कर. कब भगवान सूर्य जाएंगे और कब मैं आपके दर्शन करूं, ऐसी प्रतीक्षा अब दोबारा मत करवाना प्रभु. भगवान गदगद हो गए और चंद्रदेव से बोले, हे चंद्रदेव, आप तनिक भी चिंता मत कीजिए. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण गणपती दर्शन करून आता घरी जाऊ राहिलो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार, धन्यवाद.